रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। पिंपरी चिंचवड शहरामधील 24वाडी येथील रामस्मूर्ती सोसायटीत गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी घटना घडली आहे। लिफ्टचा दरवाजा न उघडल्याने 12 वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला आहे। लिफ्ट दरवाजाच्या लोखंडी पट्ट्यात पाय अडकल्याने लिफ्ट अडकून राहिली। काही वेळाने अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याला बाहेर काढण्यात आले, तोपर्यंत उशीर झाला होता। या घटनेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार रामस्मूर्ती सोसायटीच्या इमारतीतील 3ऱ्या आणि 4थ्या मजल्याची ही घटना घडली आहे। 4 मजली इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती। त्या दारामध्ये असणाऱ्या लोखंडी पट्ट्यातून खेळता खेळता मुलाचा पाय बाहेर आला, यामुळे लिफ्ट 2 मजल्यांच्या मधोमध अडकली। त्याचे पाय अडकल्याने सुटका करून घेण्यासाठी आरडाओरडा केला। त्याचा आवाज ऐकून उपस्थितांनी आई वडिलांना बोलावले। मुलाची यातून सुटका करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू झाले। काही वेळाने अग्निशमन दलाला कळवण्यात आले। अग्निशमन दलाचे जवान पोहोचले, त्यांनी कटरच्या सहाय्याने मुलाची यातून सुटका केली, पण उशीर झाला होता। रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या दुर्घटनेनंतर 24वाडी परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत। अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यामुळे सोसायटीतील रहिवासी संतप्त झाले असून लिफ्टच्या देखभालीत झालेल्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।